युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय। त्याचबरोबर शिवसेनेतर्फे करण्यात आलेल्या कामांचंही उद्घाटन त्यांनी केलं। नाशिक दौऱ्यावर असलेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रेणुका देवीचं दर्शन घेत मंदिराच्या परिसरात ज्ञानपेटीचं उद्घाटन करण्यात आलंय। कुठलाही विद्यार्थी किंवा कुठलीही मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि युवासेना तालुका प्रमुखांच्या वतीने देवी मंदिरात दानपेटीसोबत ज्ञानपेटी ठेवण्यात आली आहे। यात जमलेल्या शालेय साहित्य तसेच वस्तूंचं गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटप केलं जाणार आहे आणि या त्यांच्या कार्याचं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कौतुक केलंय। एनके ग्रुपचे चंद्रकांत कासार, साहेबराव चौधरी, शरद कासार, तानाजी भोर, युवराज कासार, राजू सोनार यांच्या मदतीने गरीब मुलांना शिक्षण घेण्यास मदत होणार आहे। तसंच आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे। हा उपक्रम सामाजिकदृष्ट्या वैचारिक पातळी उंचावणारा ठरणार आहे, यात शंकाच नाही। तरी समाजातील सर्व लोकांनी अशा अभिनव उपक्रमास दिलखुलासपणे मदत करावी की जेणेकरून हे उपक्रम वाढीस लागून त्यांना चालना मिळेल, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होतीये। कार्यक्रमाचं आयोजन शिवशाही युवा फाउंडेशनच्या वतीने वैभव बाळदे आणि रोहित कासार यांनी केलं होतं। विजय न्यूजसाठी मनीष सरवटकर, नाशिक रोड।